सुनबाई म्हणून ज्यावेळी पुण्यश्लोक अहिल्या माता गेल्या, सुभेदार मल्हाररावने त्यांना कधी सून समजलं नाही, त्यांना आपल्या पोरीचा दर्जा दिला आणि त्या माध्यमातनं आपल्याला कल्पना आहे की पुढच्या काळामध्ये पतीच्या निधनानंतर ज्यावेळी त्यावेळच्या अतिशय अनिष्ट अशा प्रकारच्या प्रथेप्रमाणे त्यांनी सती जाण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी मल्हारबांनी त्यांना सांगितलं की या राज्याची जबाबदारी तुला सांभाळायची आहे, या जनतेची जबाबदारी तुला सांभाळायची आहे, या जनतेला उत्तरदायी तुला व्हायचं आहे आणि म्हणून आता शोक त्यागून दे, शोकात न राहता आता इतरांच्या चेहऱ्यावर हास्य कसं फुलवता येईल याचा प्रयत्न तू कर आणि त्यातनं प्रेरणा घेऊन आपल्याला कल्पना आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी 28 वर्ष सतत राज्यकारभार चालवला आणि एखादा राजा एखादी राणी ही कशी असू शकते याचं प्रचंड मोठं उदाहरण हे आपल्याला पाहायला मिळालं। सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला माहिती आहे की मुघलांच्या आक्रमणामध्ये आमच्या संस्कृतीची पाळंमुळं मिटवण्याचं काम हे मुघलांनी केलं। राम मंदिर तोडलं, काशी विश्वेश्वराचं मंदिर तोडलं, गयेचं मंदिर तोडलं, सगळे आमचे जे पुण्यस्थळं होते, जे आमच्या धर्माचे संस्कृतीचे प्रतीक होते, हे सगळे तोडण्याचं काम हे त्या ठिकाणी मुघलांनी केलं। पण त्याच वेळी या सगळ्या मंदिरांचा जीर्णोद्धार करून पुन्हा एकदा आमच्या संस्कृतीला पुनरुज्जीवित करणारा जर कोणी असेल तर ते आमच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर होत्या।